कहाणी श्रावणी शनिवारची मारुती देवाची। ऐका मारुती देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला एक सून होती, एक मुलगा होता। मुलगा प्रवासाला गेला होता। सासू सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून आणीत असत। सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे व सासू सासऱ्यांना वाढीत असे। उरलं सुरलं ती स्वतः खात असे। असं होता होता श्रावण मास आला। शनिवारी तिच्या घरी एक ब्राह्मण मुलगा आला व तिला म्हणाला, बाई बाई मला नाहू घाल माकू घाल। तेव्हा ती म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशानं घालू। तो तिला म्हणाला, माझ्या पुरता घागरीत थोडंसं तेल असेल, थोडं शेंडीला लावून नाहू घाल व जेवू घाल। मग तिनं घागरीत हात घालून थोडंसं तेल काढलं, त्याला नाहू घातलं व जेवू घातलं। उरलं सुरलं स्वतः खाल्लं। असे 4 शनिवार झाले। 4थ्या शनिवारी त्या मुलाने त्या बाईकडून तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला। इकडे घराचा मोठा वाडा झाला, गोठाभर गुरं झाली, धान्याची कोठारे भरली, दासदासींनी घर भरलं। सासू सासरे देवदर्शनाहून आले तेव्हा त्यांना त्यांचं घर काही ओळखू येईना। सून दारात आरती घेऊन पुढे आली। मामांजी सासूजी इकडे या असे म्हणू लागली। अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस असं मामांजीने आणि सासूबाईंनी तिला विचारलं। तिनं त्यांना सर्व हकीकत सांगितली। शनिवारी एक मुलगा आला व मला म्हणाला, बाई बाई मला नाहू घाल व खाऊ घाल। माझ्या पुरता घागरीत थोडंसं तेल असेल, थोडंसं शेंडीला लावून नाहू घाल व जेवू घाल। तेव्हा मी त्याला म्हणाले, घरामध्ये तेल नाही, तुला नाहू कशाने घालू। तेव्हा तो म्हणाला, घागरीत हात घालून थोडंसं तेल काढ, त्याला नाहू घातलं व जेवू घातलं। उरलं सुरलं स्वतः खाल्लं। असे 4 शनिवार झाले। 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला। इकडे मोठा वाडा झाला। तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून तिनं त्यांची आरती केली। सर्वजण घरात गेली। त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।